आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत, ते केज येथे SITचे प्रमुख बसवराज तेली व सचिन पाटील यांची भेट घेण्यासाठी निघालेत। दादा काय सांगाल, अतिशय महत्त्वपूर्ण याची भेट असणार आहे तुमची? हां, आम्ही त्यांच्याकडून माहिती घेणार आहेत, जे आमचं सकाळपासूनचा विषय होता। आता त्यांना बोलून आम्ही माहिती घेतोय, काय तपास कुठपर्यंत आला आहे। खरं तर बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून तुम्ही असाल, वैभव असाल, सातत्यानं असं म्हणत होते की SITने आम्हाला तपासाची माहिती दिली पाहिजे, मात्र आज आंदोलन करावं लागलं आणि त्यानंतर ही भेट होते। हां, मग आंदोलनानंतर सगळे आरोपी पण आंदोलन केल्यानंतर सापडतात आणि आमचा तपासावर विश्वास आहे। तपासाला त्यांनी पण त्या पद्धतीनं पुढे न्यावं। आपण बघतोय या भेटीदरम्यान तुमच्या काय मागण्या असणार आहेत, तुम्ही काय मुद्दे त्यांच्यासमोर मांडणार आहेत? आम्ही काहीच मागणार नाही, त्यांनी काय केलं ते आम्ही माहिती करून घेणार आहे। म्हणजे थोडक्यात तपासाची माहिती द्या। तपासाची माहिती करून घेणार आहे। त्याचबरोबर तुम्ही हे आंदोलन केलं होतं तेव्हा काल असं म्हणत होतं की जे खंडणीतले आरोपी आहेत त्यांना मकोका लावा व 302 मध्ये दाखल करावं होतं, हाही मुद्दा त्यांच्यासमोर मांडणार का तुम्ही? नाही, ती मागणी असणार ना, आमची कायम मागणी आहे ती। हे सगळे कटकारस्थान करणारे सगळे फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे आमचा मुद्दाच आहे ना। तुम्ही असं म्हटलं होतं की अजून काही गोष्टी तुमच्याकडे आहेत, अजून काही पुरावे, चॅट किंवा पोस्ट अशा आहेत की ते तुमच्याकडे तुम्हाला त्यांना द्यायच्यात? त्यांनी अगोदर आम्हाला काय माहिती देतात हे आम्ही आधी अभ्यास करणार आहेत त्यांचा, मग आम्ही त्यांना सांगणार आमच्याकडे जे काय आहे ते। निश्चितच आपण जर बघितलं तर हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, जे आज मस्साजोगवरून आता केजकडे निघालेत। आपण बघतोय ते जे आहे ते आता केज येथे शासकीय विश्रामगृहात SITचे प्रमुख बसवराज तेली व सचिन पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। आज दिवसभर जे आहे ते ज्या पद्धतीनं आंदोलन झालं आणि त्यानंतर जे आहे ते SITचे पथकासोबत त्यांची चर्चा होणार आहे। ही चर्चा जी आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण होईल अशी शक्यता आहे आणि SIT जे आहे ते धनंजय देशमुख यांना तपासण्याच्या अनुषंगानं माहितीही देऊ शकते, कारण गेल्या 2 दिवसापासून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व मुलगी वैभवी यांनी सातत्यानं मोर्चातून मागणी केली होती की तपास कशा पद्धतीने सुरू आहे याची माहिती आम्हाला देण्यात यावी आणि त्याच अनुषंगानं जे आहे ते आज एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्या आंदोलनानंतर आता केज येथील शासकीय विश्रामगृहात धनंजय देशमुख व SITच्या पथकांमध्ये चर्चा होणार आहे आणि धनंजय देशमुख जे आहेत ते त्यांना आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती मागणार आहेत। आणि विशेष म्हणजे धनंजय देशमुख यांनी आपल्याला काल सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि तो तपास जो आहे तो बीड पोलिसांकडे होता आणि बीड पोलिसांनी सुरुवातीच्या 5-6 दिवसात काय तपास केला आणि तो तपास जो आहे तो CIDकडे वर्ग केला आणि CIDकडे वर्ग केल्यावर नेमका तपास काय आहे यावर जे आहे ते धनंजय देशमुख यांना संशय आहे, कारण त्यांना असं वाटतं की सुरुवातीच्या 4 दिवसात झालेला तपास हा महत्त्वपूर्ण आहे आणि त्या तपासाच्या दरम्यान काहीतरी हेराफेरी झाली असेल, तो तपास कच्चा झाला असेल आणि त्याच्यावर जे आहे ते धनंजय देशमुख SITच्या पथकासोबत चर्चा करू शकतात। त्याचबरोबर ते सातत्याने एक मागणी करतात की खंडणी आणि हत्या प्रकरण यातील आरोपी एकच आहेत, त्याचं कनेक्शन एक आहे, त्यामुळं खंडणीतील आरोपींना जे आहे ते मकोका लावण्यात यावा व त्यांच्यावरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, हाही मुद्दा ते SITच्या पथकापुढे मांडणार आहेत। मात्र गेल्या काही दिवसापूर्वी आपण बघितलं तर SITच्या पथकाने देशमुख कुटुंबियांना काहीही माहिती दिली नाही, मात्र आज ज्या पद्धतीनं ही चर्चा होते त्यामुळे SITचं पथक जे आहे ते तपासण्याच्या अनुषंगानं धनंजय देशमुख यांना माहिती देऊ शकतं। तुर्तास तरी धनंजय देशमुख केजकडे रवाना झालेत। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं। दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा।